मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फेक नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिले आव्हान। महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात ताज्या घटनेने खळबळ माजवली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतात असा आरोप केला आहे। विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी एका सार्वजनिक सभेत बोलताना बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील एका आरोपीला 2 महिन्यात फाशी दिल्याचे वक्तव्य केले। वडेट्टीवारांनी या वक्तव्यावर ताशेरे ओढत मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे की महायुती सरकारच्या काळात 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली गेली हे त्यांनी जाहीर करावे। वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेला हा आरोप राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला आहे। एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी दिशाभूल करणारी माहिती देणे अत्यंत गंभीर असून हे जनतेच्या विश्वासावर घात करण्यासारखे असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपांवर कोणती प्रतिक्रिया दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे आणि आगामी काळात या प्रकरणाची दिशा काय राहील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं। स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। हे आमचं सरकार आहे आणि